नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आताच एक बातमी हाती येते, पाहूया त्यात संबंधित सविस्तर वृत्त. नाफेडमध्ये भारती पवारांची मोठी दलाली. मवी प्रसंचालक पगार यांचा घणाघाती आरोप. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात गाडण्याचे काम सध्या राज्य सरकारने केले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकरी सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर भारती पवार यांना त्यांच्या जवळच्या लोकांचे नावे फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून नाफेडमध्ये सर्वात मोठी दलाली केली आहे, असा आरोप देवळा तालुक्याचे मवी प्रसंचालक विजय पगार यांनी केला. त्यांना आम्ही कदापि माफ करणार नाही. देवळा, चांदवड, नांदगाव, मनमाड भागातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळवून देऊ, असा निर्धारही पगार यांनी व्यक्त केला. दिंडोरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेल्या आहे. तळेगाव, दिंडोरी येथे प्रचारसभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विजय पगार यांनी सभेत आक्रमक शैलीत मनोगत व्यक्त केले. डॉक्टर भारती पवार यांच्या कामकाजाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. देवळा तालुका भारती पवार यांचा आजोळ आहे. माहेरवाशिणी म्हणून आम्ही त्यांना गेल्या निवडणुकीत भरभरून मते देऊन विजयी केले. त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा केली, तथापि आमच्या अपेक्षा फोल ठरल्या. ज्या आजोळच्या झाल्या नाही त्या तुमच्यासारख्या काय होणार, असा सवाल करताना त्यांच्या कार्यक्षमतेवर पगार यांनी प्रश्नचिन्ह लावले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करताना एकही विधायक काम त्यांच्याकडून झाले नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर सरकार वारंवार अन्याय करीत असताना डॉक्टर भारती पवारांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. कांद्याबाबतच्या सरकारच्या अकालनीय धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्यांचा वांदा करणारे केंद्र सरकार आणि कांदा प्रश्नाकडे विद्यमान खासदारांनी केलेले दुर्लक्ष पाहता यंदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास पगार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याच्या बजेटपैकी 9% खर्च आदिवासींसाठीच व्हावा म्हणून शरद पवारांनी आदिवासी विकास खात्यांची स्वतंत्र निर्मिती केली. आदिवासी समाजाचा विकास साधला. विकासात्मक धोरण त्यांनी अवलंबिले आहे. डॉक्टर भारती पवार यांच्याकडून मतदारसंघाच्या अपेक्षा कितपत पूर्ण झाल्या याविषयी न बोललेलेच बरे. गावागावातील लोकांनी एकत्र येऊन हे दावे बाजूला ठेवून आपल्या सर्वांगी विकासासाठी भास्कर भगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातून 1,00,000 मतांपेक्षा जास्त मताधिक्य भगरेंना मिळवून देऊ, अशी घोषणा माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या घोषणेला प्रतिसाद दिला. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी, दिंडोरी. मी मागचे 10 वर्ष हरिश्चंद्र चव्हाण भारतीय जनता पार्टी युतीचे खासदार होते. मी त्यांच्यासोबत काम केलं आणि 5 वर्ष आता विद्यमान मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी काम केलं. परंतु माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमधला सगळ्यात अकार्यक्षम उमेदवार म्हणजे भारतीताई पवार. सगळ्यात अकार्यक्षम खासदार. म्हणजे लोकांच्या प्रश्नांबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बिलकुल तळमळ नाही, बिलकुल नाही. कधीही लोक काम, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आले असतील. आणि ज्यावेळेस मी या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडली, ही सगळी ज्यावेळेस मी सत्यता बाहेर आणली, त्यावेळेस मी सरांना काल सांगितलं की 90% दिंडोरी लोकसभेतली भारतीय जनता पार्टी ही तुमच्याबरोबर आहे. 90% भारतीय जनता पार्टी. आज त्यांच्याबरोबर जे काही 7-10% जे लोक फिरत आहेत ते पण फक्त शरीराने बरोबर आहे, मनाने कोणीच बरोबर नाही. कारण शेवटी 5 वर्ष जे पेरलं तेच आता उगवणार आहे. त्या ठिकाणी कुठलाही साहेब अधिकाऱ्याला जर फोन करायला लावला तर कधीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला थेट फोन लावला जात नव्हता. कधी शेतकरी आले, आमच्या MSCBचा प्रश्न आहे, आमचा ट्रान्सफॉर्मचा प्रश्न आहे, आमचा पाण्याचा प्रश्न आहे, मग उत्तर मिळायचं तुम्ही तिथे जा, तिथून माझ्या PA ला फोन लावून द्या. अरे PA तुम्हाला निवडून दिलं होतं का? तुमच्या PA ला आम्ही निवडून दिलं होतं. मग जानेवारीमध्ये NHBचा त्या ठिकाणी उल्लेख झाला. दादा, त्या ठिकाणी मी 7-8 शेतकऱ्यांना घेऊन 1 वर्षाबरोबर दिल्लीला गेलो होतो. NHBची सबसिडी त्यांची आटवली होती. परंतु त्या ठिकाणी सुरेश मामा तिथं गेल्यानंतर उत्तर असं मिळालं की योगेश म्हणे मोदीजींनी असं सांगितलंय
की वैयक्तिक कोणाचे कामं करू नका, सार्वजनिक कामं करा. मामा त्याच ठिकाणी त्यांचं माझं दिल्लीला त्यांच्या कार्यालयात भांडण झालं. मग म्हटलं मोदीजींना वैयक्तिक लाभाच्या ज्या सगळ्या योजना आहेत, मग त्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असतील, तुम्ही जे आता किसान सन्मान योजना असते, सगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना बंद करून टाका. आणि मग आता त्या ठिकाणी वैयक्तिक जे आपलं मतदान आहे ना, आता कार्यक्रम त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी सगळे मतदारसंघामध्ये जे जे लोक जात आहेत ते सगळे सांगते आता वैयक्तिक मतदान मागायला आमच्याकडे यायचं नाही. त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायची. इतकी वाईट सिस्टम. म्हणजे लोकांचा प्रश्न समजून घ्यायचा तर नाही, पहिला तो पिवळा फॉर्म भरा, पहिले गुलाबी फॉर्म भरा, त्याच्यावरती सगळं लिहून द्या, मग माझ्या ऑफिसमधनं तुम्हाला 2 दिवसांनी उत्तर मिळेल. मग आता आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा आपण आता त्यांचा फॉर्म भरून घ्या. आता सगळ्या ठिकाणी तेच होतंय. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तेच करताय. आता या फॉर्म भरून घ्या. आणि आता काही कार्यकर्ता म्हणतात दुपारी 1 ते 4 यायचं नाही, आमची निद्रा अवस्था असते. त्यांनी जे उत्तरं दिले ना 5 वर्ष, तेच उत्तर आता सगळ्यांना मिळतं की फॉर्म भरून घ्या, सगळं हे करून घ्या. परंतु अशा अक्रियाशील त्या ठिकाणी खासदार आहेत. त्याच्यामुळे माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी जी लोकांची काम करण्याबद्दलची आपली तळमळ असते, परंतु तसं कुठंही त्या ठिकाणी झालं नाही. म्हणून आता आपली वेळ आलेली. येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस आपली निशाणी आहे. त्यांनी तिथे रडीचा डाव खेळला, दुसरा डुप्लिकेट बगरेसर, दुसरा परत बगरेसर त्यांनी उभा केला. एवढी पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकली, परंतु आपली निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. 20 तारखेला सरांची अनुक्रमांक 3ची निशाणी आहे तुतारी. आणि आपल्या सगळ्यांचं तालुक्यातलं बंधूंना त्या ठिकाणी आपलं आता दायित्व आहे की आपल्याला आपल्या तालुक्यातून त्या ठिकाणी 1 लाख मतांचं लीड आपल्याला सरांना आपल्या तालुक्यातून द्यायचं आहे, आपला स्थानिक उमेदवार असल्यामुळे. त्याच्यामुळं आपलं हे लीड शेवटपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. परंतु एवढा चांगला माणूस, मला वाटतं या ठिकाणी आपल्याला संधी आलेली की हक्केच्या अंतरावरती असणारा माणूस या ठिकाणी आपण निवडून द्यायचा आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील ही व्यक्ती आहे, गरीब शेतकरी कुटुंबातील ही व्यक्ती आहे. अनेक गावांतून मदतीचा ओघ या ठिकाणी चालू आहे. आपल्या मोडी गावाला पण मदत करायची. मी माझ्या परीने या ठिकाणी मदत करतच आहोत, दादा आपल्यापर्यंत मदत करत आहोत. तर आणि सुरेश मामा यांना नुकताच नेपाळच्या पीस फाउंडेशनचा गावामध्ये सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सर्व निवडणुका ह्या विरोधात या ठिकाणी करत असतात. पण तालुक्यातले जे काही या ठिकाणी सर्व प्रमुख मंडळी आलेली आहेत, या सर्वांनी मोहाडी गावाच्या सर्व नेते मंडळींकडनं शिकण्यासारखं आहे की सर्व गट बाजूला ठेवून आज आम्ही कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी बूथ लावणार नाही, अशा पद्धतीने प्रवीण नानांनी सांगितलं. त्यांनी प्रचंड अशा पद्धतीने या ठिकाणी मदत सर्वांनी या ठिकाणी केली. तसे शेजारी जानोरे असेल, जवळका असेल किंवा जिल्हा परिषदेचा गट असेल, या गटामध्ये अशाच पद्धतीने ही परिस्थिती या ठिकाणी आपण सर्वांनी करावी अशी कळकळीची विनंती आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची का हुकुमशाही या ठिकाणी ठेवायची, याचा खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना बदलून निर्णय घ्यायचा आहे. या देशामध्ये गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने मोदी साहेबांच्या सरकारने काम केलं हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आपण सर्वजण व्हॉट्सअपला, टी व्हीवरती, न्यूजपेपरमध्ये जे काही या देशामध्ये चाललंय घडतंय ते आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणून ही 140 कोटी जनता या देशातली भयानक परिस्थिती या सगळ्यांची या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यात विशेषतः आपला शेतकरी बांधव आहे. या देशामध्ये 70% जनता ही शेतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून या शेतीची किंवा सर्वसामान्य माणूस असेल, आदिवासी असेल, दलित असेल, कामगार असेल, या सर्व जनतेची परिस्थिती आज ह्या
देशामध्ये काय झाली काय नाही हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. मला वाटतं आज पवार साहेबांनी इंडिया आघाडीचे घटक पक्षांनी जो काही या ठिकाणी जाहीरनामा पण काढलेला आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट बरेच असे काही उल्लेख केले आणि त्याच्यामध्ये विशेषतः कर्जमाफीचा एक उल्लेख आहे. जर इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये आलं तर 100% शेतकरी बांधवांचं शेतीचं कर्ज हे माफ केले जाईल अशा पद्धतीने त्यांनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आपण सर्वजण पवार साहेबांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी असतील, त्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, पवार साहेब कॅबिनेट मिनिस्टर कृषी खात्याचे होते आणि म्हणून अतिशय ऐतिहासिक असा निर्णय शेतकरी बांधवांच्या बाजूंनी त्यावेळेस घेतला. 70,000 कोटीची कर्जमाफी त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या राजवटीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना ती मिळाली. आज आमच्या इथं आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की पवार साहेबांनी त्यावेळेस आदिवासी विकास खात्याची निर्मिती करून खऱ्या अर्थाने राज्याच्या 9% बजेट या आदिवासी समाजावरतीच त्या ठिकाणी खर्च केला गेला पाहिजे आणि म्हणून स्वतंत्र आदिवासी विकास खात्याची निर्मिती त्या काळामध्ये पवार साहेबांनी केली. म्हणजे असे विशेषतः काही धोरणं पवार साहेबांनी किंवा काँग्रेस पक्षाच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केले गेले आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. येणारी 20 तारखेची निवडणूक आहे, ही अत्यंत देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून बगरे सरांच्या बाबतीत योगेशनी सांगितलं, मी काही सांगायची गरज नाही. ते पंचायत समितीला सभापती होते, जिल्हा परिषद सदस्य होते. अनेक वर्षापासून तुमच्या आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये शेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतायत. त्याच्यामुळं त्यांना आपले जे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, संसदेमध्ये मांडण्याची काही त्यांना फारशी त्या ठिकाणी अडचण येणार नाही. बरेचसे काही लोक बोलत असतात, परंतु विशेषतः जसं माशाच्या पिल्लाला पाणी टाकलं त्याला काही शिकवायची गरज पडत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी बगरे सरांच्या बाबतीत तुम्ही आपण काही शंका घ्यायचं काही कारण नाही. योगेश या ठिकाणी आपल्याबरोबर आलाय. योगेशने विशेषतः भारतीताई पवारांविषयी सांगितलं, परंतु कुठे गेला परंतु बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही. मी आपल्याला सगळ्यांना ठीक आहे असो आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की दिंडोरी तालुक्यातून जे काही 1 लाखाचं मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त मताचं एक मतधिक्य या ठिकाणी आपण सर्वांनी काळजीपूर्वक जर लक्ष घालून जर केलं आणि सर्वांनी रात्रीचा दिवस एक करून जर केलं तर निश्चितच लाखापासून अजून त्या पुढे 100% आपण जाऊ अशी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. वेळ बराचसा आहे म्हणून येत्या 20 तारखेला आपण तुतारी फुंकणाऱ्या माणसाला आपण त्या ठिकाणी त्या चिन्हावर मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी बगरे सरांना निवडून द्या आणि आपलं जे मत आहे ते पवार साहेबांना इंडिया आघाडीला त्या ठिकाणी जाणार आहे अशी विनंती करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. काम हे वाईने केलं, हे सगळ्यात मोठं पुण्य केलं. आमच्या कांद्याच्या शेतकऱ्याचं इतकं मोठं पुण्य घेतलं आहे आणि ते पुण्य आम्ही तिथं फेडणार आहात आणि ते फेडण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी या आशेने मी आपल्याकडे आलो. नाफेड नावाची दलाली जर ती कोणी केली असेल तर ती भारतीताई पवारांनी केली. कार्बन प्रोड्युसरचा जन्म कोणी घातला असेल तर भारती पवारांनी घातला आणि हे राक्षस नाफेडच्या जीवाबाईंनी पोचले आणि कांद्याच्या शेतकऱ्याचं वाटोळ केलं. कांद्याच्या शेतकऱ्याबरोबर द्राक्षाच्या शेतकऱ्याचं झालं. बांगलादेशने इम्पोर्ट ड्युटी लावली आणि द्राक्षाचे भाव कोसळले. हे खरं सगळ्यात मोठं पाप असेल हे भारती पवारांचं आहे. हे पाप फेडण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. हीच संधी आपल्याला आहे. या संधी जर आपण त्याला जपवलं नाही तर आपले याच्यापेक्षा वाईट दिवस राहणार आहे. आपण सगळी शेतकऱ्याचे पोरं आहोत. आपण कुठल्याही जाती धर्माचे नाही. आपली जात शेतकरी आहे. माझी सगळ्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, तुम्हाला मी एक सांगतो, दिंडोरी तालुक्याला आम्ही लीड देणार आहोत आणि तुम्हाला मी या मंदिरात
हनुमानाच्या समक्ष सांगतो की या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाजपची पडणारी खासदार ही भारती पवार राहील हे मी लिहून देतो. अशी परिस्थिती नांदगाव सासवड देवळा या परिसरात आहे आणि ती परिस्थिती तुम्हाला आमच्या बरोबर आहे काय एवढीच मी आपल्यास विनंती करतो. आणि आपल्याला कोणी सांगत असेल सासवड देवळ्यात काही समस्या काही नाही या आमच्याकडे गावांमध्ये उभं सुद्धा राहू देत नाही. माझ्या तालुक्यात 49 गाव आहेत 19 गावात फक्त ताई गेली बाकीच्या गावांमध्ये जाण्याची हिंमत झाली नाही. माझ्या गावावर तापा गेला का सुद्धा खाली गेला नाही. अशा प्रकारची परिस्थिती आमच्या तालुक्यात आहे आणि तुमच्या तालुक्याचा मागच्या वेळेचा उमेदवार पाडण्याचा पाप आम्ही केला आहे ते यावेळेस आम्ही भरून काढू. आज आपल्याला शब्द देतो थांबतो. जय हिंद जय भारत. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.